नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता कथेला सुरुवात करू. ऑफिसच्या कामासाठी भाऊ दुबईला गेला होता, त्यामुळे घरी फक्त मी आणि वहिनी होतो. घरात एक प्रकारची शांतता होती, पण त्याचबरोबर एक अनामिक मनमोकळेपणाही जाणवत होता. आम्ही दोघेही एकमेकांना कंपनी देत होतो. पुण्यात जून महिन्याची दुपार होती. 10 वाजले तरी हवेत गारवा होता. मे आकाशात काळे ढग जमायला सुरुवात झाली होती. मी बायकोवरून वहिनीला घेऊन मार्केटला निघालो होतो. फर्ग्युसन कॉलेज रोडच्या गर्दीतून आम्ही वाट काढत होतो. भाऊजी लवकर चला, पावसाचा काही भरोसा नाही. वहिनीने पाठीमागून हळूवार आवाज दिला. तिचा आवाज वाऱ्याच्या झुळकेशी मिसळून माझ्या कानात घुसला. मी मागच्या आरशात पाहिलं. ती माझ्या पाठीला अगदी चिटकून बसली होती. तिच्या श्वासाची ऊब माझ्या पाठीला जाणवत होती. तिचे हात माझ्या कमरेवर होते, पण ते फक्त हात नव्हते. ती एक ओढ होती, एक सुरक्षित कवच होतं. मागच्या आरशात तिचे डोळे भेटले. ते डोळे काहीतरी बोलत होते आणि नकळत माझ्या मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली. एका हॉटेलसमोर मी बाईक थांबवली. बाईक थांबवताच तिची पकड सैल झाली, पण तिच्या शरीराची ऊब अजूनही माझ्या पाठीवर होती. थांबा वहिनी, जेवणाचं पार्सल घेतो असं म्हणत मी खाली उतरलो. मी उतरताना माझा पाय तिच्या पायाला लागला. त्या क्षणी एक विजेची लहर गेली. तिने लाजून नजर खाली वळवली. हे काय भाऊजी, घरी जाऊन बनवलं असतं ना, उगाच पैसे कशाला, त्या म्हणाल्या. पण त्यांचा आवाज एक नकार नव्हता, फक्त एक लकीर होती. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या ओल्या कडा झालेल्या पदराकडे पाहिलं. त्यांचा गालावरचा ओला केस मागे सरकत मी म्हणालो, तुमचं अंग दुखत असेल तर घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक करायचा त्रास नको. तुम्हाला पुण्यातलं वातावरण असं आहे की कधी पाऊस येईल सांगता येत नाही, आणि मग भूक पण लागते, आणि तुमच्या हाताचे जेवण घेतल्याशिवाय माझं पोट भरेल का? मी माझे शब्द संपवले. माझ्या शब्दात एक आग होती, एक ओलावा होता. माझे शब्द ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. ते हसू त्यांच्या डोळ्यापर्यंत पोहोचलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, एक ओलसर चमक. त्यांनी हळूच ओठ चावले आणि मान खाली घातली. त्यांची लाज मला वेड लावू लागली. मी पार्सल घेतलं, पण माझं लक्ष फक्त त्यांच्याकडे होतं. परत येताना त्यांना बसण्यासाठी हात दिला. हात देताना माझा हात त्यांच्या हाताला स्पर्श करून गेला. त्या स्पर्शाने दोघांच्याही अंगात सळसळ उडाली. बाईक सुरू झाली आणि पुन्हा तिचे हात माझ्या कमरेवर. पण आता हे हात अधिक जवळ येत, अधिक ओलावा घेऊन, अधिक भावना घेऊन ती रिमझिम सुरू झाली. पावसाची पहिली सर आली. थेंब हवेत उडत होते. तिने घाबरून माझी कमर आणखीन घट्ट पकडली. तिचे संपूर्ण शरीर माझ्या पाठीशी कवटाळलं गेलं. पावसाचे थेंब जसं तसं जोरात पडू लागले, तसं तसं ती अधिक जवळ येत गेली. थंड पावसाचे थेंब आमच्या अंगावर पडत होते, पण आमच्या शरीराची ऊब वाढतच होती. एका खड्ड्यात बाईक गेली. जोराचा धक्का लागला. तिचे संपूर्ण शरीर माझ्यावर आदळलं. तिचे माझ्या पाठीशी दाबले गेले. त्या क्षणी वेळ थांबला होता. पाऊस, वारा, गर्दी सगळं विसरून आम्ही फक्त एकमेकांत हरून गेलो होतो. तिने माझ्या कमरेभोवती हात आणखी घट्ट केले. तिचे श्वासोच्छ्वास वाढली होती. ती मागे वळून पाहिलं. तिचे डोळे माझ्या नजरेत होते. तिच्या ओठावरचे पावसाचे थेंब, तिचे ओले केस, तिचे लाल झालेले गाल, सगळंच मन हेलावून टाकणारं होतं. तिने डोळे मिटून घेतले आणि डोकं माझ्या पाठीवर टेकवलं. तिचे श्वास माझ्या कानाशी येत होते. तिच्या श्वासात एक मादकता होती. पाऊस आता जोरात कोसळत होता, पण आम्ही दोघं आमच्या दोन्ही धरून गेलो होतो. शरीर एकमेकांत इतकी गुंतली गेली होती की पाऊसही आम्हाला वेगळं करू शकत नव्हता. पुण्याच्या रस्त्यावरून जाताना हवेत पावसाचा सुगंध पसरला होता. सिग्नलवर वाड्यावरून पुढे आलो आणि रिमझिम पाऊस सुरू झाला. सुरुवातीला हलका पाऊस होता, पण जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसा तसा तो वाढत होता. थंड वाऱ्यासोबत पाऊस आमच्या चेहऱ्यावर येत होता. पावसापासून वाचण्यासाठी वहिनी माझ्या अंगावर जवळ आली. त्यांच्या हाताची पकड माझ्या कमरेला घट्ट झाली. प्रत्येक स्पीड ब्रेकरवर आमची शरीरं एकमेकांना अधिक चिटकत होती. बाईकच्या आवाजाव्यतिरिक्त आमच्या हृदयाचे ठोके एकमेकांना ऐकू येत होते. पाऊस खूप वाढतोय भाऊजी, पाऊस खूप वाढतोय. बाईक चालवायला त्रास होतोय का? वहिनी हळू आवाजात म्हणाल्या. त्यांचा आवाज थरथरत होता. वहिनी, पण आता थांबता येणार नाही. लवकर घरी पोहोचायला हो. हो, मी म्हणालो. पावसाच्या थेंबाने आमच्या अंगावर रोमांच उभे केले. वहिनीचे केस माझ्या खांद्यावर ओले होऊन चिटकले होते. बाईक चालवताना
माझे हात त्यांच्या हातावर स्पर्श करत होते. हा स्पर्श केवळ अपघाती नव्हता, त्यात एक प्रकारची भावना होती. घराच्या जवळ येईपर्यंत आम्ही पूर्णपणे विसून गेलो होतो, पण त्या ओल्या अंगापेक्षा त्या स्पर्शाने उभेने आमच्या मनात एक वेगळी आग पेटवली होती. घरी पोहोचल्यावर मी बाईक स्टँडला लावली. पाऊस अजूनही सडकून कोसळत होता. आम्ही दोघेही पूर्ण ओलेचिंब झालो होतो. वहिनी साडी अंगाशी चिटकली होती. तिच्या शरीराचा आकार अगदी स्पष्ट होता. तिचे ओले केस विस्कटले होते. पाण्याचे थेंब तिच्या डोळ्यातून, नाकातून, ओठातून खाली ओघळत होते. ती अशी भिजलेली बघून माझा श्वास अडकला. चला लवकर आत चला, नाहीतर सर्दी होईल, मी म्हणालो, पण माझा आवाज घसा खोल गाडला गेला होता. त्यांच्या ओठांकडे धावत होतो. पण तुम्ही आत या ना भाऊजी, त्या हळूच म्हणाल्या. त्यांचा आवाज मादक होता. मी माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताना माझा हात त्यांच्या हाताशी स्पर्श करून गेला. त्या स्पर्शाने दोघांच्याही अंगात विजेची लहर पसरली. आम्ही दोघेही घरात आलो. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. घरात एक वेगळी शांतता होती. वहिनीने मला एक टॉवेल दिला. तुम्ही डोकं पुसून घ्या, त्या म्हणाल्या. त्यांचा हात टॉवेल देताना माझ्या हाताला लागला. मी त्यांचा हात हळूच दाबला. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात लाज होती, पण त्याहून जास्त काहीतरी होतं. मी टॉवेल घेतला आणि त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्यासुद्धा थंडीने कुरकुरत होत्या. त्यांचे ओठ किंचित थरथरत होते. त्यांच्या साडीतून पाणी टपकत होतं. त्या अशा ओल्या अवस्थेत इतक्या सुंदर दिसत होत्या की माझं मन सैरभैर झालं. तुम्ही पण बदलून घ्या वहिनी, मी म्हणालो. माझ्या आवाजात एक वेगळीच ओलसर झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक लादीची लाली पसरली. ती लाली त्यांच्या गालावरून मानेपर्यंत पसरत होती. त्यांनी मान खाली घातली आणि हळूच हसल्या. हे असं बघून माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी त्यांच्यासमोर उभा राहिलो. आमच्यात फारसं अंतर नव्हतं. मी हळूच त्यांच्या गालावर रोखला, केस मागे सरकवला. मी त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो. आमच्यात फारसं अंतर नव्हतं. मी हळूच त्यांच्या गालावरचा केस मागे सरकवला. माझ्या बोटांचा स्पर्श त्यांच्या गालाला होताच त्यांनी डोळे मिटून घेतले. त्यांचा श्वास जोरात सुरू झाला. माझे बोट त्यांच्या गालावरून हळूच त्यांच्या ओठांपर्यंत गेले. त्यांचे ओठ मऊ, नरम आणि थरथरत होते. त्यांनी डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भावना होती. त्या भावनेत लाज होती, भीती होती, पण त्याहून अधिक होतं आकर्षण होती, ओढ होती, पण प्रेम जे आमच्यातील वाढलेला जवळकीचं साक्ष देत होतं. रात्रीची वाढलेली जवळीक. जेवणानंतर आम्ही दोघेही हॉलमध्ये बसलो. पण शांततेच्या आत भावनांची धडधड चालू होती. वहिनी अजूनही माझ्या खांद्यावर डोकं टेकून होती. त्यांच्या ओल्या केसांचा मंद सुगंध माझ्या श्वासात मिसळत होता. त्यांच्या बोटांनी माझ्या हाताच्या मागच्या बाजूला नकळत रेघोट्या ओढायला सुरुवात केली. हा स्पर्श जाणीवपूर्वक नव्हता, पण त्यात एक वेगळीच आपुलकी होती. त्यांनी डोकं हलकंसं वर केलं आणि माझ्याकडे पाहिलं. भाऊजी, आज असं सगळं घडलं नसतं तर मी अजूनही मनातल्या गोष्टी डांबूनच बसले असते, त्या हळू आवाजात म्हणाल्या. कशा गोष्टी, मी विचारलं. त्यांनी गालावरची ओलसर बट बाजूला करत म्हणाल्या. मनातलं सांगायला नेहमीच कोणीतरी लागतं आणि मला वाटायचं तुम्हाला काही सांगितलं तर कदाचित तुम्हीच दूर व्हाल. मी त्यांचा हात हळूच धरला. मी कुठे जाणार होतो, तुम्ही एकटी नसतात हे सांगायलाच तर आहे मी इथे. त्या शब्दांनी त्यांच्या डोळ्यात पुन्हा एक चमक उठली आणि त्यांनी माझ्या खांद्यावरून हात सरकवत माझ्या छातीवर टेकवला. बाहेर पावसाचा आवाज अचानक वाढला. घरातल्या शांततेत तो आवाज आणखी खोल जाणवू लागला. आम्ही दोघेही हळूहळू जवळ सरकत गेलो. आमच्यात केवळ काही इंचाचं अंतर उरलं होतं. त्यांचा श्वास माझ्या चेहऱ्यावर येत होता. माझा श्वासही अनियंत्रितपणे वाढत होता. पण त्या क्षणी अचानक दिवाणखान्याच्या खिडकीतून एक जोराचा वारा सुटला आणि पडदा हलत वर उडाला. त्या दोघंही दचकलं. वहिनी अचानक माझ्या जवळ आणखी 1 इंच सरकल्या, पण आत त्यांच्या नजरेत एक वेगळंच भाव होतं. थोडं घाबरलेलं, थोडं जाणवित आलं होतं की आपण नेमकं काय अनुभवतोय. त्या माझ्याकडे पाहत म्हणाल्या, भाऊजी, आपण जे काही अनुभवतोय ते चुकीचं नाही ना. त्यांचा आवाज अतिशय नाजूक होता. मी मंद हसत म्हणालो, भावना चुकीच्या नसतात वहिनी, पण त्यांना समजून घेण्याची वेळ मात्र योग्य हवी. त्या विचारात पडल्या. मग एक हलकं स्मित करत म्हणाल्या, आजची वेळ योग्य आहे का. त्यांच्या या प्रश्नाने वातावरण पुन्हा भारलं. मी त्यांच्या हातावर अंगठा फिरवत म्हणालो, आजची वेळ एका गोष्टीसाठी योग्य आहे, आपल्यामध्ये काय आहे हे शांतपणे समजून घेण्यासाठी. त्या माझ्याकडे पाहत राहिल्या.
त्यांच्या डोळ्यात आता ओढ कमी आणि विश्वास जास्त दिसत होता. त्यांनी माझ्या खांद्यावर मान टेकवली आणि शांतपणे म्हणाल्या, आणि मग फक्त एवढं जाणवू दे की मी एकटी नाही. मी त्यांचा हात हलकेच दाबला. त्या माझ्याजवळ अधिक सरकल्या. आमच्यातले शब्द कमी झाले आणि भावना वाढल्या. पावसाचा आवाज, घरातली शांतता आणि आमच्या श्वासाची ऊब एकत्र मिसळली. रात्र पुढे सरकत होती आणि त्यांच्यासोबत आमच्यातील जवळीक अधिक खोल होत गेली. शांत, भावूक, न बोलता समजली जाणारी. रात्रीचा पाऊस थांबून गेलेला होता. घरात एक हलकीशी थंडी आणि ओलसर गारवा पसरला होता. पहाटेच्या अस्पष्ट प्रकाशाने खोलीत मंद उजेड यायला सुरुवात झाली. मी हळूहळू डोळे उघडले तर जाणवलं की माझा हात कोणीतरी पकडलेला होता. मी हलक्या हालचालीने मान वळवली आणि पाहिलं. वहिनी माझ्या बाजूला शांत झोपल्या होत्या. त्यांचा हात माझ्या हातात गुंफलेला होता. त्यांच्या श्वासाची ऊब माझ्या जवळ जाणवत होती आणि त्यांच्या कपाळावरचे काही केस हलकेच खाली झुकले होते. त्या इतकं शांत, इतक्या कोमल दिसत होत्या की क्षणभर माझा श्वास रोखला गेला. रात्रीच्या भावनांची ओल अजूनही हवेत दरवळत होती, पण सकाळीतल्या शांतता वेगळीच होती, जास्त खरी, जास्त गहिरी. अचानक त्यांचा हात माझ्या हातावर हलकासा दाबला. त्या नकळत हलल्या आणि हळूच डोळे उघडले. त्यांच्या नजरा माझ्या नजरेला भिडल्या. काही क्षण कुणीही शब्द बोललं नाही, फक्त ती नजर जी सांगत होती की रात्रीचं सर्व काही स्वप्न नव्हतं. त्यांनी हलक्या आवाजात विचारलं, भाऊजी तुम्ही जागे आहात? त्यांचा आवाज सकाळच्या ताजेपणासारखा शांत होता. मी मंद हसून म्हणालो, हो, आणि तुम्ही? त्यांनी लाजत हसू लपवत डोळे खाली केले. तुमचा हात अजूनही माझ्यात आहे. त्या कुजबुजल्या. मी त्यांचा हात सोडला नाही, उलट हलकासा दाब दिला. जावा द्या, चांगलं वाटतं, मी हळूच म्हणांग आला. त्यांनी थोडं माझ्या दिशेने सरकत कपाळावरची बट ठीक केली. काल रात्री खूप काही झालं, त्यांनी नजरा चुकवत म्हटलं. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणालो, हो, पण त्यातलं काहीही चुकीचं नव्हतं. त्या काही क्षण शांत राहिल्या, मग हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या, मला वाटलं होतं सकाळ झाली की सगळं परत जुनसाच होईल, पण नाही, अजूनही तसंच वाटतंय, सुरक्षित, जवळचं. मी त्यांच्या हातावर माझा हात ठेवला, कारण भावना रात्रीपुरत्या नसतात वहिनी, त्या जाग्या राहतात. त्यांनी हळूच मान खाली घातली आणि म्हणाल्या, भाऊजी जर भाऊने फोन केला तर? त्यांच्या आवाजात थोडी चिंता होती, थोडं वास्तव जाणवलं. मी त्यांच्या जवळ थोडा सरकून म्हणालो, आपण जे जाणवत आहोत ते घाईत नाही ठरवायचं, पण त्याकडे दुर्लक्षही करता येणार नाही. त्या माझ्या शब्दात हरवल्यासारख्या माझ्याकडे पाहत राहिल्या. एवढ्यात डिंगडॉंग, घरातली बेल जोरात वाजली. आम्ही दोघेही दचकलो. वहिनीने माझा हात लगेच सोडला. त्यांच्या डोळ्यात एकाच वेळी घाबरलेपणा आणि आश्चर्य उमटलं. त्यांनी घाबरलेल्या आवाजात विचारलं, इतक्या सकाळी कोण असेल भाऊजी? आवाजात हलकं थरथर होतं. मी उठत दरवाजाकडे पाहिलं. बेल पुन्हा वाजली, यावेळी जास्त जोरात. सकाळची शांतता क्षणातच तुटून गेली. बेलचा आवाज पुन्हा एकदा घरभर घुमला आणि वहिनी अक्षरशः उडाल्यासारख्या उठल्या. त्यांच्या चेहऱ्यावरची रंगत क्षणात फिक्की पडली. त्यांनी दुपट्टा नीट केला, केस झटकन बांधले आणि घाईघाईने म्हणाल्या, भाऊजी कृपा करून काहीही दिसणार नाही असं बघा प्लीज. त्यांचा आवाज घाबरलेला पण विश्वासाने भरलेला होता. मी मान हलवली. त्यांनी पटकन हॉलकडे धाव घेतली. मीही शांतपणे त्यांच्या मागून गेलो. वहिनीने दरवाजाकडे निघतानाच माझ्याकडे एकदा पाहिलं, नजरेत भीती, ताण आणि थोडीशी अपराधी चिंता. बेल तिसऱ्यांदा वाजताच त्यांनी दार उघडलं आणि क्षणभर आम्ही दोघेही तयार झालो की कोण असेल. दार उघडताच बाहेर एक स्त्री हसतमुख उभी होती. सुतार कामाच्या पिशवीसारखी मोठी बॅग खांद्यावर, केस रबर बँडने बांधलेले, डोळ्यात चैतन्य. ती पाहताच वहिनीच्या चेहऱ्यावर एकदम सुटकेचा आणि आश्चर्याचा भाव एकत्र उभा राहिला. ती स्त्री उत्साहाने म्हणाली, अगं झोपलीस का अजून? मी अचानक आली, काल रात्री सांगायचं राहिलं. वहिनी हबकल्या, अरे श्रुती, तू इतक्या लवकर? तिचं नाव श्रुतीताई, वहिनीची मावस चुलत ताई. श्रुतीने घरात एक पाय टाकताच बोलायला सुरुवात केली, हो, जवळच काम होतं म्हणून म्हटलं थोडं वेळ येऊन तुला भेटून जाऊ, आणि हो, मी नाश्ताही घेऊन आले. मी तिथून अलगद बाजूला सरकलो. श्रुतीताईचा माझ्याकडे कटाक्ष पडला. त्या थोड्याशा मिश्किल नजरेने म्हणाल्या, अरे वा, भाऊजी पण घरी? इतक्या वेळेत उठलात की उठवलं गेलात? त्यांच्या आवाजात मजाक होता, पण शब्द अगदी जागेवर बसले. वहिनी थोड्या गोंधळून म्हणाल्या, नाही रे, ते फक्त अंग, कालपासून पाऊस वगैरे. त्या काहीतरी कारण शोधत होत्या. मला त्यांचं घाबरणं स्पष्ट दिसत होतं. मी पुढे येऊन नमस्कार केला. नमस्कार ताई, बस ना. त्या आरामात सोफ्यावर बसल्या आणि घरात नजर फिरवू लागल्या.
अगं असं का दिसतंय? घर जरा अस्ताव्यस्त वाटतंय. झोप नीट झाली का? वहिनीच्या चेहऱ्यावरचे भाव मी पाहत होतो. आतून झालेला हलकासा ताण अजूनही त्वचेत दिसत होता. श्रुतीताईची नजर सामान, उशीच्या हालचाली, हलकीशी विस्कटलेली चादर यावर गेली. त्यांनी भुवया उंचावल्या. काही खास गडबड झाली का? त्यांनी खेळकर नजरेने विचारलं. वहिनीने लगेच उत्तर दिलं, अगं नाही, पाऊस होता ना, रात्री वीज गेली होती, त्यामुळे झोप नीट झाली नाही, बस. मी शांत उभा होतो, पण श्रुतीताईच्या नजरेत काहीतरी वेगळं चमकलं. जणू त्यांना काहीतरी जाणवत होतं. त्यांनी कपाळावर आढ्या घालत वहिनीला नीट पाहिलं. तुझा चेहरा बघ, काहीतरी सांगतेस असं वाटतंच नाही. त्यांच्या या प्रश्नाने वहिनीचा श्वास अडकला. त्यांनी जबरदस्तीच्या हसून मान हलवली. काही नाही ग, खरंच. श्रुतीताई मग माझ्याकडे वळल्या. भाऊजी, तुम्ही सांगा ना, खरंच काहीच नाही का? त्या क्षणी वहिनीने नकळत माझ्याकडे पाहिलं. नजर म्हणत होती, कृपा करून सांभाळून बोल. मी सहज स्वरात बोललो, ताई, कालचा पाऊस खूप जड होता. त्या घाबरल्या होत्या म्हणून थोडा वेळ सोबत बसलो, एवढंच. श्रुतीताई काही क्षण मला न्याहाळत राहिल्या, जणू माझ्या चेहऱ्यावरून काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत. मग त्यांनी हसत म्हटलं, ठीक आहे, पण मला वाटतं काहीतरी दडलं इथे. वहिनीच्या चेहऱ्यावर पुन्हा ताण आला. श्रुती त्या मोठ्या बॅगमधून नाश्ता काढत म्हणाल्या, चल आधी चहा करते, बरंच बोलायचंय आज. वहिनी माझ्याकडे क्षणभर पाहत हळूच कुजबुजल्या. भाऊजी, ही जरा जास्तच लक्ष ठेवते, सांभाळून बोलू. मी हलकेच त्यांच्या कानाजवळ म्हणालो, काळजी करू नका, मी आहे. त्या क्षणी वहिनीने माझ्याकडे पाहिलं, कृतज्ञ, भावूक आणि थोडं घाबरलेलं. श्रुतीताई स्वयंपाकघरात गेल्यावर वातावरण पुन्हा जड झालं. पण खरी परीक्षा तर आता सुरू होणार होती, कारण श्रुतीताई काहीही सहज सोडणार नव्हत्या. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येऊ लागला. श्रुतीताई चहा बनवत होत्या, पण त्यांची नजर मात्र वारंवार हॉलकडे फिरत होती. जणू काहीतरी पक्क जुळत होतं त्यांच्या मनात. वहिनी माझ्या अगदी शेजारी उभ्या होत्या, पण त्यांचा श्वासही हलका घाबरलेला जाणवत होता. त्यांनी हळूच मला विचारलं, भाऊजी, ताईला काही कळलं तर? मी त्यांना शांत करण्यासाठी मान हलवली, पण मला देखील जाणवत होतं श्रुतीताई सहज व्यक्ती नव्हत्या. काहीच सुटत नाही त्यांच्या नजरेतून. काही मिनिटांनी त्या 2 कप चहा घेऊन बाहेर आल्या. त्यांनी एक कप वहिनीला दिला, एक कप मला, आणि त्या स्वतःसमोर बसल्या. पण आता त्यांची नजर सतत वहिनीवरच होती. त्या शांतपणे म्हणाल्या, झोप नीट झाली नाही ना ग, पण तू पहाटे इतक्या लवकर उठण्यासारखी नाहीस. डोळेही लाल आहेत तुझे, काहीतरी नक्की झालं आहे. वहिनी थोड्या दचकल्या. अगं नाही, कालचा पाऊस. पण श्रुतीताईच्या चेहऱ्यावरचं स्मित हळूहळू गायब होत गेलं. त्यांनी उशीकडे बोट दाखवत विचारलं, ही उशी ऐन हॉलमध्ये का आहे? आणि चादरी इथे काय करत होतीस तुम्ही दोघं? वहिनीने कप घट्ट पकडला. त्यांचे हात थोडे थरथरत होते. मी शांतपणे म्हणालो, ताई, काल वीज गेली होती, राहायला अंधार होता. वहिनी घाबरल्या म्हणून, पण वाक्य माझ्या तोंडातच अडकलं, कारण श्रुतीताईंनी अचानक माझ्याकडे एक अशी नजर टाकली, जणू सत्य थेट माझ्या चेहऱ्यावर कोरलं आहे. त्या गंभीर आवाजात म्हणाल्या, घाबरणं वेगळं असतं आणि कोणाशी भावनिकपणे टेकून बसणं वेगळं. मला दोन्ही पाहिलंय. वहिनीचा श्वास अडकला. त्यांनी ताईकडे पाहिलं, मग माझ्याकडे, आणि काहीच बोलता आलं नाही. त्यांच्या डोळ्यातलं घाबरणं आता स्पष्ट होतं. श्रुतीताई अजून जवळ सरकल्या. काळजी मिश्रित संशयाने, प्रामाणिक सांगते वहिनी, मी तुला इतक्या वर्षांपासून ओळखते. तू जेव्हा काही लपवतेस ना, तुझ्या नजरेत, तुझ्या हातात, तुझ्या श्वासात ते दिसतं. वहिनीने नजर खाली केली. श्रुतीताईंनी मग शांतपणाने म्हणाल्या, आणि भाऊजी, त्यांनी मला सरळ डोळ्यात पाहिलं, तुम्ही सकाळी इथे असणं हेही काही साधं नाही. काही क्षण संपूर्ण घर शांत, फक्त चहाचा वाफ आणि तणाव हवेत थरथरत होता. मग अचानक श्रुतीताईंनी एक निरीक्षण सांगितलं, ज्याने वहिनीचे पाय थरथरले. त्या म्हणाल्या, वहिनी, तुझ्या गळ्यावर हा हलका लाल ठिपका कसा आला? वहिनी थबकल्या. त्यांनी घाईने दुपट्टा वर ओढत म्हणाल्या, कुठला ठिपका? काही नाही रे, पण उशीर झाला होता. श्रुतीताईंनी ते पाहिलं होतंच, आणि त्या एकदम शांत झाल्या. त्यांच्या नजरेत आता शंका नव्हती, तर खात्री हळूहळू पक्की होत गेली. त्या उसासा टाकत म्हणाल्या, मी अंदाज लावते, आणि माझा अंदाज चुकीचा असेल तर लगेच सांगा. काल काहीतरी घडलंय, आणि तुम्ही दोघं ते लपवण्याचा प्रयत्न करत आहात, बरोबर की नाही? वहिनीचे डोळे पाणावले. त्या खोटं बोलणार होत्या, पण शब्द बाहेरच आले नाहीत. श्रुतीताईंनी आता हलक्या पण ठाम आवाजात विचारलं, तुमच्यात काही मर्यादा ओलांडल्या गेल्या का? हा प्रश्न ऐकून वहिनीचे श्वास रोखले गेले.
त्या माझ्याकडे पाहत होत्या, जणू सांगत होत्या काहीतरी बोल, नाहीतर संकट वाढेल. सकाळची वेळ होती. स्वयंपाकघरात भाजीचा फोडणीचा सुगंध पसरलेला. वहिनीच्या मैत्रिणी नेहा चहा घेत बसलेली. मी हॉलमध्ये बसून मोबाईलवर काहीतरी पाहत होतो. इतक्यात मागून श्रुतीताई शांतपणे येऊन थांबल्या. त्यांच्या चेहऱ्यावर हलकासा संशय, पण नेहमीसारखी सुस्कारा टाकत म्हणाल्या, इथे सगळं ठीक आहे ना? सकाळपासून तुम्ही दोघं काहीतरी गुपचूप पुटपुटत आहात असं वाटतंय. माझं हृदय धडधडायला लागलं. वहिनीने ही क्षणभर थबकल्या. ताई त्या दोघांकडे बारकाईने पाहत होत्या. काहीतरी जोडतायत हे स्पष्ट जाणवत होतं. वातावरणात एकदम ताण पसरला. मी लगेच उभा राहून हसत ताईचं लक्ष दुसरीकडे खेचलं. अहो ताई, काल तुमच्या केलेला चिंच गुळ थेंब काय भन्नाट जमला. नेहाने तर 3 वेळा कौतुक केलं तुमचं. म्हणते श्रुतीताईची रेसिपी कुठे मिळेल? ताईचा चेहरा लगेच मऊ झाला. अरे खरंच? त्या थोड्याशा लाजल्या. नेहा लगेच खेळात सामील झाली. हो ताई, कालचा चव अजून आठवतोय. म्हणूनच आज सकाळी आलो तेव्हा वहिनी सांगत होत्या तुम्ही कुठे. श्रुतीताईचा संशय क्षणाक्षणाला वितळताना दिसत होता. त्या पर्स ठेवून आमच्याजवळ आल्या. अरे एवढं कौतुक करताय, पुन्हा करून देईन हो. ताई स्वयंपाकघराकडे वळल्या. तसे मी आणि वहिनी एकमेकांकडे पाहिलं. एकदम सुटकेचा श्वास, पण ताईच्या चालण्यात अजूनही थोडा प्रश्न उरलेला जाणवत होता. त्यांना काहीतरी लागलं होतं, पण माझ्या वेळेवर केलेल्या विषयांतराने प्रसंग हाताळला गेला. तरीही मनात एक भीती, ताईचं लक्ष पुन्हा तिकडे तर जाणार नाही ना? श्रुतीताई स्वयंपाकघरात गेल्या, पण त्यांच्या नजरेत अजूनही काहीतरी चालू होतं. त्या भाजी ढवळताना मधून मधून माझ्याकडे पाहत होत्या. मीही सहजपणे वागण्याचा प्रयत्न करत होतो, पण ताईचं निरीक्षण तीक्ष्ण होतं. नेहा वहिनीला काहीतरी सांगत असत होती, पण ताई अचानक बाहेर आल्या आणि थेट म्हणाल्या, अरे आकाश, काल रात्री तू खूप उशिरा येऊन खोलीत गेला होतास ना? काही काम होतं का? माझं हसू अडकलं. वहिनीचे डोळे मोठे झाले. नेहा तर सरळ बसून ताईकडे बघत राहिली. ताईचा सूर मोकळा होता, पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी पकडायचं असं स्पष्ट होतं. मी त्वरित प्रसंग हाताळला. अरे ताई, काल रात्रीचीच ना? ते खरं तर भोपू काकांचे मेसेज आले होते. त्यांच्या दुकानासाठी वेबसाईटचं काम सांगत होते, म्हणून उशीर झाला. आजच त्यांना सांगायचं होतं. ताई पुन्हा थोड्या गोंधळल्या. अरे वेबसाईट? ते आधी का नाही सांगितलं? मी नेहाकडे इशारा केला आणि नेहा लगेच बोलली, हो ताई, आकाश त्या दिवशी माझ्याशी बोलत होता त्याच विषयावर. मीच सांगितलं होतं त्याला की काकांना मदत कर. वहिनीही पुढे आली. हो ताई, परवा नेहाने सांगितलं होतं, म्हणून आम्ही काल थोडे बघत होतो त्याचं. ताई हळूवार मान हलवत म्हणाल्या, हं बरं. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा संशयाची रेष दिसली, पण तिन्ही बाजूंनी मिळालेल्या उत्तरांनी त्यांना पकडायला काहीच राहिलं नव्हतं. त्यांनी श्वास घेतला. ठीक आहे, पण मला कळलं नाही म्हणून विचारलं. मी लगेच त्यांचं लक्ष पूर्णपणे दुसरीकडे वळवण्यासाठी म्हणालो, ताई तो तुमचा पावसाळी मसाला कधी करणार? नेहा म्हणत होती तिला शिकायचंय. नेहा उत्साहाने मान डोलावली. वहिनीही म्हणाली, हो ताई, आजच शिकवा. श्रुतीताई अखेर हसल्या. अरे बापरे, तुम्हा तिघांना माझ्याच मागे लावायला काहीच नको. ताई पुन्हा स्वयंपाकघरात गेल्या. यावेळी संशय थोडा कमी झाला, पण संपला नव्हता. श्रुतीताई स्वयंपाकघरात मसाला काढत उभ्या होत्या. मी, वहिनी आणि नेहा हॉलमध्ये बसून गप्पा मारत असल्याचं दाखवत होतो. माझं लक्ष मात्र सतत ताईकडेच होतं. त्यांच्या चेहऱ्याची, त्यांच्या हालचालींची दिशा वाचत होतो. इतक्यात ताई पुन्हा बाहेर आल्या. त्यांच्या हातात वहिनीचा मोबाईल होता. त्यांनी शांत आवाजात विचारलं, अगं वहिनी, तुझा फोन किचनमध्ये का पडला होता? आणि हा मेसेज कोणाचा? माझ्या अंगावर काटा आला. वहिनी क्षणभर गोठली. ताई मोबाईलवर बोट ठेवून स्क्रीन माझ्याकडे फिरवतात. तिथं एक छोटासा नोटिफिकेशन, डिलेटेड मेसेज रिकवर्ड 1 इमेज असं लिहिलेलं होतं. त्यांच्या नजरेत हलकासा धक्का, संशय आणि प्रश्न एकदम दिसला. कशाचं इमेज होतं आणि का डिलीट केलं? ताई थेट प्रश्न विचारतात. वहिनीच्या चेहऱ्यावर भीतीचा हलका रंग. नेहा एकदम सावध झाली. वातावरण थंडगार. माझ्या मनात एकाच क्षणी कळलं, हा पुरावा छोटा असला तरी चुकीने जोडला गेला तर संपूर्ण गोष्ट हाताबाहेर जाणार. मी ताईच्याकडे जात हसून म्हणालो, अरे ताई, त्यांचा एकदम सिंपल कारण आहे. त्या दिवशी आम्ही तिघे एक प्रँक करत होतो नेहावर. त्यासाठी एक फोटो एडिट केला होता. नेहानेच डिलीट करून सांगितलं, पण ॲपने रिकवर केल्याचं दाखवतंय. नेहा लगेच खेळात म्हणाली, हो हो ताई, माझ्यावर एकदम मजेदार एडिट केलं होतं. मीच म्हटलं, दे नको ठेवूस. ताईच्या चेहऱ्यावरचं भाव किंचित नरमले.
पण त्यांनी वहिनीचा फोन परत देताना पुन्हा एकदा बारकाईने आमच्याकडे पाहिलं, जणू काही त्या प्रत्येक शब्द तोलून पाहत होत्या. बरं, पण असे डिलेटेड फोटो परत दिसतात हे माहिती नव्हतं मला. त्यांच्या आवाजात अजूनही शंकेची बारीक रेष. त्यांनी थोडं हसण्याचा प्रयत्न केला, पण डोळे अजूनही निरीक्षणात मग्न होते. त्या स्वयंपाकघरात परत गेल्या, पण यावेळी त्यांच्या चालण्यामध्ये जरा जास्तच विचार दिसत होता. जणू काही ताईंना पहिलं तुकडं हाताला लागलं होतं. माझं हृदय पुन्हा वेगाने धडधडायला लागलं. ताई स्वयंपाकघरात गेल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा संशय अजूनही वितळलेला नव्हता. आम्ही तिघेही, मी, वहिनी आणि नेहा, हॉलमध्ये बसून बोलत असल्याचं दाखवत होतो, पण आतून ताण चढत होता. काही मिनिटांनी ताई परत आल्या. त्यांच्या हातात अजूनही वहिनीचा फोन होता. त्यांनी थेट माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, आकाश, तो रिकव्हर झालेला फोटो मला बघायचा आहे. माझा घसा कोरडा पडला. वहिनी थोडी दचकल्यासारखी झाली. नेहा सरळ बसून ताईकडे पाहत राहिली. परिस्थिती एकदम गोठल्यासारखी. ताई शांत होत्या, पण आवाजात स्पष्ट अट्ट होता. मला दाखव हा फोटो. एवढं काही नाही म्हणत असाल तर दाखवायला काय हरकत आहे. वहिनीच्या हातातून फोन घेताना ताईच्या डोळ्यात एक वेगळंच तीक्ष्णपण चमकलं. मी पटकन पुढे होत म्हणालो, ताई खरंच काही नाही त्यात. मजेत एडिट केलेला फोटो आहे. खरं सांगू, तो नीटही नाही. हसू येईल तुम्हाला. ताई माझ्याकडे राग गोंधळ यांच्या मिश्र नजरेने पाहत म्हणाल्या, मग दाखव, मीच बघते. ती परिस्थिती आता धोक्याच्या रेषेवर आली होती. वहिनीचा फोन ताईच्या हातात होता आणि स्क्रीनवर फक्त एक टॅप केलं तर तो रिकव्हर फोटो उघडू शकत होता. माझ्या पोटात काळजीचा गोळा तयार झाला होता. ताईंनी स्क्रीनवर टॅप करायला बोट पुढे गेलं. तेवढ्यात मी एकदम म्हणालो, ताई थांबा, तो फोटो नेहाचा नाही ना. तिच्या परवानगीशिवाय दाखवणं योग्य नाही ना. हा मुद्दा ऐकताच नेहा अभिनयात उतरली. ती लगेच उठून म्हणाली, हो ताई, खरं सांगायचं तर तो फोटो थोडा विचित्र निघाला होता, म्हणूनच मी डिलीट करून सांगितलं. तुम्ही बघाल म्हणूनच मला थोडंसं ऑकवर्ड वाटतंय. ताईचे बोट स्क्रीनपासून क्षणभर मागे सरकले, पण तेवढ्यात त्यांचा चेहरा अधिक संशयी झाला. अगं नेहा, मला काय वाईट वाटणार, एवढं लपवायचं काय. मी पाहते. त्या पुन्हा फोनकडे झुकल्या. आता परिस्थिती खरोखरच निष्ठत चालली होती. मी फोन ताईच्या हातातून लगेच हळूच घेत म्हणालो, ताई मी दाखवतो. आधी बघतो की हा तोच फोटो आहे का. पण ताईंनी फोन आवळून पकडला. नको, मीच बघते. त्यांच्या आवाजात आता पूर्ण संशय होता. वहिनीचा श्वास अडखळला. नेहा पूर्ण स्थिर. ताई फोन अनलॉक करून रिकव्हर फोटो उघडणार. एवढ्यात अचानक स्वयंपाकघरातून प्रेशर कुकरचा जोरदार शिट्टीसारखा आवाज आला. ताई दचकल्या. एका क्षणासाठी त्यांचं लक्ष पूर्णपणे कुकरकडे गेलं. तोच मी संधी साधली. मी ताईच्या हातातून फोन हळूच घेत म्हणालो, ताई कुकर जळेल, पटकन बघा. ताई घाईघाईने स्वयंपाकघरात पळाल्या. मी एक सेकंदही न दवडता फोन वहिनीच्या हातात दिला. वहिनीने थरथरत्या हातांनी गॅलरी उघडून त्या ॲपमधील रिकव्हर फोटो सेक्शनचा संपूर्ण डेटा डिलीट केला. नेहा दरवाजाकडे लक्ष ठेवून उभी. काही सेकंदात वहिनी म्हणाली, डिलीट झालं सगळं. माझा श्वास सुटला. ताई परत आल्या तेव्हा आम्ही तिघं एकदम शांत सामान्य बसलो. ताई माझ्याकडे पाहून म्हणाल्या, कुकर तर नीट होताच. विचित्र आवाज आला, पण त्याचा संशय इतक्यात संपलेला नव्हता. त्यांनी पुन्हा फोन मागितला. तो फोटो आता दाखव. वहिनीने फोन उघडून रिकव्हर सेक्शन उघडलं. तिथे काहीच नव्हतं. खरोखर काहीच नव्हतं. ताई अचंबित झाल्या. अरे, नुकतंच दाखवलं होतं मग. मी खांदे उडवत म्हणालो, ताई कदाचित ॲपने ॲटो डिलीट केलं असेल. नेहा नेहमीसारखं हसत म्हणाली, हो ताई, माझ्या फोनलाही असं झालं होतं परवा. ताईंनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांचं मन अजूनही काहीतरी जोडत होतं, पण पुरावा नाही, काहीच नाही. त्या हळूच म्हणाल्या, बरं ठीक. पण त्यांच्या चालण्यात, नजरेत अजूनही थोडा प्रश्न राहिलेला होता. ताईंना संशयाचा धागा हाताला लागला होता, पण पुरावा नाही, म्हणून त्यांनी विषय सोडल्यासारखं केलं. पण त्यांची नजर आमच्यावर फिरतच होती. वातावरण पुन्हा जरा शांत होतं, पण ते शांतपण वरवरचं होतं. अंतर्गत तणाव अजूनही धडधडत होता. नेहा पाण्याचा ग्लास घेते, पण तिच्या बोटांच्या थरथरी मला दिसत होत्या. वहिनी मनातल्या मनात देवाला किती वेळा आठवत असतील कोण जाणे. मीही दरवाजाकडे लक्ष ठेवून बसलो होतो. त्या क्षणी डिंग डॉंग दरवाजाची बेल अचानक वाजली. हॉलमध्ये सगळे दचकले. वहिनी आणि नेहाने तर एकमेकांकडे ताबडतोब पाहिलं. ताई पुढे गेल्या. कोण असेल एवढ्या वेळेस. त्यांनी दरवाजा उघडला आणि पुढच्या क्षणी एक थंडगार शांतता पसरली. दरवाजात नेहाचा नवरा उभा होता.
त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव कोरडे, स्थिर आणि विचित्रपणे शांत होते. आत येताच त्याने एक नजर ताईकडे टाकली, मग सरळ नेहाकडे आणि शेवटी माझ्याकडे. त्या नजरेत काहीतरी असा भार होता की माझ्या अंगावर काटा आला. नेहाचा चेहरा फिकट पडला. ताईंनी हसून विचारलं, अरे अचानक काही काम? पण त्याने ताईंना उत्तर दिलं नाही. तो फक्त मला आणि वहिनीला निरखत होता. मग शांत आवाजात म्हणाला, अचानक यायला कारण लागतं का? त्यांच्या आवाजात एक विलक्षण धार होती. ताईंना काहीतरी जाणवलं. त्या जरा बाजूला सरकल्या. तो हळूच खोलीच्या आत गेला. नेहाने कसाबसा हसू आणत विचारलं, तू इतक्या लवकर? सांगितलं नव्हतंस? त्याने उत्तर दिलं नाही. त्याने फक्त नेहाचा मोबाईल हातात घेतला आणि स्क्रीनवर नजर फिरवली. माझ्या पोटात धस्स झालं. आम्ही आत्ताच तो रिकव्हर पुरावा डिलीट केला होता. पण त्याला हे माहीत होतं का? त्याने स्क्रीन काही क्षण बघितली, मग फोन बाजूला ठेवून शांतपणे म्हणाला, नेहा, 2 दिवसापासून तू काहीतरी लपवत होतीस. मी बघत होतो. हॉलमधलं वातावरण गोठलं. ताई चकित, वहिनी घाबरून माझ्याकडे पाहत. नेहा संपूर्णपणे गोंधळली. तो पुढे म्हणाला, आणि आज काहीतरी मोठं घडलंय इथे. ताई दचकून म्हणाल्या, काय म्हणतोयस? त्याने उत्तर दिलं नाही. त्याने फक्त सोप्यावर ठेवलेलं वहिनीचं चार्जर पाहिलं. त्याची नजर हळूहळू नेहाच्या खुर्चीकडे, माझ्या नजरेवर, ताईच्या हातातल्या ओल्या सुरीकडे फिरत होती. जणू काही तो प्रत्येक सूक्ष्म गोष्टी टिपून काहीतरी मोठं जोडत होता. तो अचानक शांतपणे म्हणाला, मी बाहेर काही बघितलं आणि मला खात्री आहे आज इथे काहीतरी लपलं गेलंय. माझ्या आणि वहिनीच्या अंगावर थंड घाम फुटला. ताई चकित होत म्हणाल्या, बाहेर काय बघितलंस? तो एक क्षण थांबला आणि मग माझ्याकडे वळून बोचऱ्या स्वरात म्हणाला, आकाश, तू मला सांगशील का की मी स्वतःच शोधू? त्या एका वाक्याने माझ्या पाठीवरून वीज गेल्यासारखं झालं. नेहाचा श्वास अडखळला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, तू काय बोलतोयस? कसला शोध? पण त्याने आता नेहाकडेही पाहिलं नाही. तो फक्त माझ्यासमोर येऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यात एक स्थिर अंधार होता. जणू काही त्याला थोडं थोडं सर्व माहीतच होतं. फक्त खात्री हवी होती. हॉल डेड सायलेंट झाला. मी उत्तर द्यायचं की नाही यात अडकलो होतो. आणि तो पुढे म्हणाला, आकाश, मी बाहेर तुला आणि नेहाला त्या खिडकीजवळ बघितलं होतं. माझा श्वास अडकला. ताईचा हात खालील कापडी पुसणं खाली पडलं. वहिनीचा चेहरा विरघळल्यासारखा झाला आणि नेहा पूर्ण हादरून माझ्याकडे पाहत होती. नेहाचा नवरा माझ्या अगदी समोर उभा होता. त्यांच्या डोळ्यात शांत पण तीक्ष्ण काळोख होता. जणू तो आमच्या चेहऱ्यावरचं प्रत्येक सूक्ष्म बदल टिपत होता. ताईंनी त्याला काहीतरी विचारावं म्हणून तोंड उघडलं, पण तो हाताने थांबवत म्हणाला, ताई, 1 मिनिटं, मला आकाशशी बोलायचं आहे. माझ्या छातीत धडधड वाढली. नेहा एक पाऊल पुढे येणार होती, पण त्याने तिच्याकडे फक्त हात उचलून इशारा केला, थांब. तो मला पुन्हा न्याहाळत म्हणाला, तुम्ही दोघं खिडकीजवळ उभे होता आणि काहीतरी डिलीट करत होता. मी पाहिलं. वहिनीचा चेहरा राखेसारखा झाला. मी शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणालो, हो, एक फोटो डिलीट. पण एक वाक्य पूर्ण करण्याआधीच तो पुढे म्हणाला, मला सगळं माहिती आहे. त्या एका वाक्यानं हॉल गोठला. ताईही आता पूर्ण घाबरल्या. नेहाच्या डोळ्यात अश्रू जमा होत होते. अचानक तो माझ्या अगदी जवळ येऊन पुटपुटला, आकाश, मला फसवण्याचा प्रयत्न करू नको. माझ्या हाताचे तळवे थंड झाले. पण पुढच्या क्षणी अकल्पित गोष्ट घडली. त्यांच्या चेहऱ्यावर हळूच एक स्मित उमटलं, स्थिर, हलकं पण विचित्र. तो म्हणाला, मी आधीपासून बघतोय, तुम्ही तिघे काहीतरी लपवत आहात. पण तो शांतपणे वहिनीचा फोन उचलतो आणि स्क्रीनवर काहीतरी दाखवतो. ताई, वहिनी, नेहा सगळेच जवळ आले. स्क्रीनवर एक CCTV क्लिप उघडली होती. समोरच्या रस्त्याच्या कोपऱ्यावरची. त्यात दिसत होतं, नेहा 2 दिवसापूर्वी कोणाशी तरी फोनवर जोरात भांडत होती आणि तो पुरुष तिला पटवून देत असल्यासारखा. आम्ही सगळे थिजलो. नेहाचा नवरा हळूच म्हणाला, हा फोटो नाही, हा व्हिडिओ. तोच मी शोधत होतो. नेहाच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरला. तो माझा ऑफिसमधला जुन्या प्रोजेक्टचा पार्टनर होता. आपणापेक्षा काहीही नाही. तिचा आवाज आदरत होता. पण तिचा नवरा शांतपणे म्हणाला, नेहा, मी तुला ओळखतो. तुझा स्वभाव माहितीये. 2 दिवस तू ताणात होतीस आणि आज जेव्हा मी बेल वाजवली तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर भीती होती. मी विचार केला, तू माझ्यापासून काही लपवतीयस. तो माझ्याकडे पाहून म्हणाला, आकाश, माझा गैरसमज झाला. मी वाटलं तुम्ही काहीतरी गडबड करत आहात, पण तुम्ही फक्त तिला सांभाळत होतात. ताई, वहिनी, माझा श्वास सगळं जणू हलकं झालं. तो पुढे म्हणाला, तो माणूस नेहाला पुन्हा डिस्टर्ब करत होता. म्हणूनच ती तुमच्याकडे आली होती आणि तुम्ही तिला मदत करत होतात, बरोबर?
मी आणि वहिनी एकमेकांकडे पाहिलं. हो, हेच सत्य होतं. ताईंनाही आता सगळं समजायला लागलं. ताई म्हणाल्या, म्हणजे तुम्हाला वाटलं होतं की तो हलक्या हसून म्हणाला, हो, पण मी चुकीचा होतो. त्याने नेहाचा हात पकडला. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते, रागाचे, भीतीचे, सुटकेचे. तो म्हणाला, माफ कर, पण आता कुणालाही तुला डिस्टर्ब करू देणार नाही. तो तिच्याकडे वळून म्हणाला, आणि तुम्ही? त्याने माझ्याकडे आणि वहिनीकडे पाहिलं. तिची काळजी घेतली त्याबद्दल धन्यवाद. ताईंनी कपाळावरचा घाम पुसला. देवा, मी तर काहीतरी वेगळंच समजत होते. सगळ्यांनी दीर्घ उसासा टाकला. तणाव, भीती, गोंधळ एकदम विरघळून गेला. मी असत म्हणालो, ताई, बघा, शेवटी काहीच नव्हतं. ताई थोड्या हसल्या. तुम्हा तिघांनी माझं बीपी वाढवलं. हॉलमध्ये साधं श्वास घेता येणार वातावरण परत आलं. पण नेहा आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवत उभी राहिली. जणू ती अखेर सुरक्षित वाटत होती आणि त्याच्या चेहऱ्यावरही शांत निर्धार होता. हा सगळा प्रकार आता संपला होता. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.